माणूस डॉक्टरकडे गेला, तो म्हणला साहेब मी काय बोलतो काय नाही हे माझ्या आठवणीत राहत नाही. डॉक्टरने विचारलं असं कधीपासून होतं तुम्हाला, ते डॉक्टरलाच म्हणतो कशाबद्दल विचारलं मला, म्हणजे काय म्हणलं हेच विचारलं, म्हणजे ह्याच्यापेक्षा दगड बरे नाहीतोय. अहो असंच एक गिराईक डॉक्टरकडे गेलं, ते म्हणलं डॉक्टर साहेब, ते म्हणले का हो, ते म्हणलं साहेब मला कोणी काहीही सांगितलं की मी पटकन विसरतो, काय करायला पाहिजे. डॉक्टर म्हणलं आधी बिल द्या मग सांगतो, कारण विसरलं तर काय करावं. नाही नाही आधी बिल दे म्हणलं मग सांगतो काय ते. अहो काही माणसं असे जे एक माणूस जडबुद्धी, त्याचे काम आठवणीत राहत नव्हतं, पण सकाळी एक काम आठवणीत राहिलं, आलं की संध्याकाळी वेळेवर करायचं, पण आठवण राहत नव्हती म्हणून त्यानं काय केलं, असं दोरा बांधला बोटाला खून म्हणून, अंगठीसारखा गुंडाळला, काम आठवणीत राहावं म्हणून. मग दिवसभर काम केलं, संध्याकाळी घरी गेलं आणि जेवण केलं, आणि काम आठवणीत राहावं म्हणून दोरा बांधला. पण कोणत्या कामासाठी बांधला हे ध्यानात आहे ना. दोरा बांधला पण नेमकं कोणतं काम करायचं होतं आठवणीनं. मग रात्रीचे 10 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, पहाटे 4 वाजेपर्यंत जागाच होता दोऱ्याकडे बघत. आणि पहाटे त्याच्या लक्षात आलं हे ह्याच्यासाठी बांधलं होतं, आज लवकर झोपायचं होतं, आणि 5-5 जागा राहिला. आता काय असल्या जडबुद्धीच्या माणसाला काय. अहो काय आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, काय काय माणसं किती सोपं सांग लय जड. एक बाई दवाखान्यात गेली, 110 किलो वजन होतं. ती म्हणते डॉक्टर साहेब वजन लयच वाढले, मग काहीतरी सांगा बरं. डॉक्टर म्हणला बसा देतो औषध. डॉक्टरनं सहज विचारलं बाई तुमचा आहार किती आहे, एका टायमाला किती जेवता. काय नाही म्हणले साहेब 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते. डॉक्टर म्हणले मावशी एक औषध सांगतो, सांगा की म्हणले त्याच्यासाठीच आले. काय करा म्हणले मावशी, 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 खा, 10 प्लेट भात खाण्यापेक्षा 5 खा, आणि 6 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 3च खा. आता हे तुमच्यासाठी औषधच आहे. ती म्हणते हे जेवण केल्यावर घेऊ का जेवायच्या आधी. डॉक्टर म्हणले पाया पडू का. आता एवढं सांगून जर का आता किती अडाणी किती जडबुद्धीचे माणसं सांगू तुम्हाला. अहो रेल्वेमध्ये एका माणसाला वरच्या सीटावर जागा मिळाली होती, वरी सीट असते ना रेल्वे, आणि नेमकं काय झालं प्रवास चालू झाला आणि त्याला संडास लागली. मग आता खाली उतरायचं आणि चढायचं, उतरायचं हातपाय गळून गेले. प्रवासात आल्यावर अशी सुटकेस खाली ठेवली आणि पटकन खाली बसलं. त्याची पत्नी म्हणते काय झालं काय झालं काय गं. नेमकं मला वरच्या सीटावर जागा मिळाली आणि प्रवास चालू झाला आणि संडास लागली. मग खाली उतरायचं आणि चढायचं, हातपाय गळून जातात संडासनं, लई थकवा आला. बायको म्हणते अजूनही माणुसकी शिल्लक आहे समाजात, तुम्हाला चढाई उतरायला त्रास होत होता ना, मग खालच्या सीटावरला सांगायचं मामा तुम्ही इथं बसा, मला इथं बसू द्या, म्हणजे जायला सोपं राहील. हा तेवढं कळत नव्हतं का म्हणला मला, पण खालच्या सीटावर कोणीच नव्हतं, कुणाला म्हणून बस म्हणून म्हणलं. आता काय बोल असल्या माणसाला असले हे जडबुद्धीचे झाले. काय काय निर्बुद्ध माणसं आहेत. निर्बुद्ध म्हणजे बुद्धिहीन, ज्याला बुद्धी नावाचे कचे. वैशाखाचा महिना होता आणि मरणाची लगन सरायची गर्दी होती स्टँडवर. एक शरीराने जाड होतं, जडबुद्धीचं नाही निर्बुद्धच होतं. ड्रायव्हरच्या केबिनमधून कुठलं दांडकशाही करून बटलं बॅटरीच्या खोक्यावर. 50-60 किलोमीटर गाडी गेलो, त्यानं गाडी उभं केली न त्या ड्रायव्हरनं गेलं नाश्ता पाणी करायला. त्याला 15 मिनिट लागले आणि आलं वरी. तर ते बॅटरीच्या खोक्याच्या आणि ड्रायव्हर सीटच्या मध्ये गेअरबॉक्स असतो ना एस टीचा, ते गेअरबॉक्सच दिसाना त्या ड्रायव्हरला. ते लागलं इकडे तिकडे बघायला. ते बॅटरीच्या खोक्यावरला म्हणला साहेब तुम्ही काय बघता, ते इथलं दांडकं बघता का. दांडकं अहो सकाळपासून तुम्हाला बघत होतो म्हणला, तुम्ही त्याला सारखं मागं मोरी करीत होते, तुम्हाला काय ते उपटलंच नाही राव म्हणला. आता ते नाश्ता करून व्यवस्थित तर दिले फेकून म्हणला उपटून. आता काय बोला असल्या माणसाला, आता काय दांडकं काय फेकून द्यायचं होतं होय. असली निर्बुद्ध माणसं हो. अरे काय काय माणसं इतके हुशार आहेत, इतके हुशार आहेत. कीर्तन करायला असं कधी समजायचं. ऐकणारे लोक लय वेडे असतात, सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे काय काय इतके हुशार आहेत. पण कीर्तनात आम्हाला काही म्हणत नाहीत, ही आमची इज्जत आहे, लक्षात ठेवा. अहो सामान्य माणसं चांगल्या माणसाला ऐकत नाहीत. अवकला की जाऊ दे. जुन्या काळातली गोष्ट आहे. 5-6 क्लास ऑफिसर इंजिनियर लोक शेतामध्ये काम करत होते. काम लक्ष देऊ नका काय. 100 फूट लांब लोखंडाची नळी होती, 2-2.5 इंच आकाराची. 100 फूट लांब होती, पण अशी वाकडी तिकडे सापाच्या आकारात सरळ नव्हती. आणि काम असं होतं, रेळाचा द्वारा आलीकून घालायचा आणि पलीकडे काढायचा. आता बांबू फिंबाला बांधून ढकला होता वाकडे तिकडे 100 फूट. परेशान झाले ते 9 वाजल्यापासून. एका शेतकऱ्याने जाताना बघितलं होतं, माघारी आले तेव्हा हे सगळेच क्लासून ऑफिसर अशा कपडाला हात लावून बसले. तो शेतकरी म्हणला साहेब तुमच्या चेहऱ्यावर जरा टेन्शन दिसते, काय झालं. ते म्हणजे जाणं घरी बाबा, का म्हणून ताप देतो आम्हाला, काय काम आहे तुला, काय सांगायचं, आम्ही क्लासून ऑफिसर आहेत, आमची अक्कल चला ना. तो मला काम तर सांगा ना. म्हणले हे रेळाचा द्वार आहे ना, नळीतून आलीकून घालायचा आणि पलीकडे काढायचा आहे. सकाळपासून तो मला काय राव साहेब 2च मिनिटाचं काम झालं नाही होय.
ती इंजिनियर म्हणले आमची टिंगल करतो का तू तुम्हाला दोरा घालायचा का पलीकड घाल बरं म्हणले कसा घालतो ते जवळच बाजरी काढून त्याची पुचाडा लावलेली होती खोबड्या बाजरीचे पेंड्याचे गेला 2-4 पेंड्या बाजूला काढल्याने एक उंदराचं पिल्लू आणलं धरून बांधलं पायाला आणि दिलं मध्ये सोडून 1 मिनिटात तो पलीकड. आता हे कुठल्या प्रॅक्टिकलमध्ये होतं अहो सामान्य माणसं अहो मी महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो तिकडं मराठी कळते मला एक असा अहंकार होता मी बोलायला लय हुशार आहे असं वाटत होतं. पण एका गावात बारक्या पोरानं फसवलं म्हणून बोलण्याच्या बाबतीत एक पोरमध्ये इंग्लिश महाराज इकडे म्हणलो का रे अर्धा तास वेळ आहे कीर्तनाला मी म्हणलं हो मला चला चहा घेऊ म्हणलं घेत नाही पित्ताचा वगैरे त्रास आहे दूध आहे म्हणलं आपल्याकडे चला नेलं ना हाताला धरून ओढीत आणि दारात अशी म्हैस बांधली होती हे बघा म्हणलं म्हैस आहे आपल्याकडे दुधाला काही कमी नाही त्या पोराला सहज म्हणलं हे म्हैस दूध देते ती मला नाही मी म्हणलं मग आत्ती देत नाही आपण काढावं लागतं म्हणलं एवढंच पोरगं मला असं बोलतंय. अरे मी म्हणलं लय चाबरेनं बोलतो श्रीमंताचा म्हणून असं बोलतोस काय का तुझ्या जन्मकाळीचा गुण आहे तुझा जन्म कधी झाला ते पोरगं म्हणलं माझा जन्म शुक्रवारी झालेला आहे आणि ते कार्टलही विचित्र होतं मला म्हणतं महाराज तुमचा म्हणलं रविवारी झालेला आहे तुम्हाला हाट खोटं बोलतात म्हणलं का म्हणलं रविवारी सुट्टी असती ना ही आटली विचित्र लेकर हो आता काय बोला असलेल्या सामान्य माणसं ऐकत नाहीत म्हणून आता काय सांगा तुम्हाला महाराज म्हणतात ना बाबा बदल करायचा तर बुद्धीचा बदल करा बुद्धीचा पालट धरा. आता खरं सांगू का सगळा बदलच आहे महाराज ही अतिवृष्टी अनावृष्टी व्हायली नाही आपल्या पापाचेच फळं बघतो तो मेघ पडो भीते पिकेक सांडिले क्षिते आपुलाला धर्म नाचरते जनी अहो इतका बदल आहे. कोर्ट एखाद्या माणसाला चहाचा कप पाडला कोर्टामध्ये साक्षा बदल आहे जरा माफी मागून सांगू न्याय देवतेला जर 10-5 रुपये दिले तर न्यायसुद्धा बदलले ना हो. आता मला सांगा समाजाचे रक्षकच जर असे भक्षक झाले कुणाकडे न्याय मागायचा असा बदल अहो हे कसं झालं आहे सध्या आता कलियुगात एका पोराने ते मुंग्या मारायचं पावडर आणलं होतं BSC पावडर असतं ना मुंग्या मारायचं आणलं ना अर्ध्या तासात लगेच माघारी दिलं म्हणला दुकानदार हे पावडर बदलून द्या दुकानदार म्हणला ह्याला काय झालं म्हणलं ह्याच्यातच मुंग्या झाल्यात म्हणला अरे आता पावडरमध्ये मुंग्या म्हणलं मारायच्या कशानं विचारलं समाजाचे रक्षक जर तुम्हाला सांगू मायबाप केस कापले होते वेशाचा बदल सांगायलो पोराचा ड्रेस होता हो मी म्हणलं असू द्या मुलगी कासत नाही तिच्या आईकडे द्या की नोंद आता घेणारा नसेल तर मीच आई आहे कारण तिने पॅन्ट बुशर्ट घातलं होता ते मलाच अशी लाज वाटली काही घेणं नाही देणं नाही अहो सगळा एक माणूस कपडाला हातावून बसला नाराज आमचे दादा पटेल तिथून चालले म्हणजे का तुमच्या चेहऱ्यावर नाराज वाटते माझ्या मित्राला 2 लाख रुपये दिलेले आहेत मला उष्णे म्हणले कशाला म्हणले चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करायला म्हणले मग काय झालं आता ओळखू आहे ना म्हणले कटलं तोंड बसवलं हे तोंडच बदलून टाकलं जवळून गेलं तर कुणाला पैसे मागावं अहो सगळा बदलत ना हो पण पाहिजे तो बदल नाही ना महाराज म्हणतात बदल करायचा तर बुद्धीचा करा बुद्धी 3 प्रकारची सतोगुणी रजोगुणी आणि तमोगुणी तमोगुणी बुद्धीच्या माणसाला पाप पुण्य कळत नाही रजोगुणी बुद्धीच्या माणसाला कळतं पण वळत नाही आणि सतोगुणी बुद्धीच्या माणसाचं कामच ते बुद्धीचे वैभवान्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी आणि अशा बुद्धीचे माणसं समाजात कमी आहेत हारी बुद्धी जपितो नर म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं लागलं अनेका सारेका बहु असो जैसा न जोडे परिसो कामृता चल्योसो दैवगुणे तैशी दुर्लभते सदबुद्धी अशा बुद्धीचे माणसं कमी आहेत तसा अशोक बुद्धीचे जर प्रकार सांगायला गेलो तर अशा बुद्धीचे माणसं आहेत ना समाजात चर्मबुद्धी पूर्णचबुद्धी तैलबुद्धी दगडबुद्धी देहबुद्धी विषयबुद्धी द्वैतबुद्धी इतके बुद्धीचे माणसं आहेत ते सांगत माझ्या बुद्धीला ताण देत नाही इतक्या बुद्धीचे माणसं आहेत. अहो काही माणसं चर्मबुद्धीचे आहेत चर्मबुद्धी म्हणजे चमड्यासारखी चमड्यामध्ये आरी टुचली छिद्र पडतं आरी काढली का लगेच मिटतं तसे काय काय कीर्तनात म्हटले तितक्यापुरतं छिद्र पडतं हे दादा पाटील संतोष महाराज लोक सांगतात ना आता चांगलं वागायचं पाप करायचं नाही समजायचं पडलं छिद्र यायला कीर्तनात आहे तोपर्यंत आणि कीर्तन संपलं घराकडे जाताना दुसरा म्हणतो अरे इंगळे महाराजांनी किती पटवून दिलं दृष्टांत सिद्धांत सांगतच असते चलतच असतं धंदाच आहे त्यांचा म्हणजे झालं हे जशाला तसं म्हणजे हे चमड्याच्या बुद्धीचे माणसं आता काय काय माणसं पूर्णच बुद्धीचे आहेत लाकडाला जर असं गिरमिटनं छिद्र पाडलं का ते पडलं तेवढंच राहतं ते पुन्हा कशानं खोल बी होत नाही आणि कशानं बुजत बी नाही तसं मी 40 वर्ष झालं कीर्तन करतोय मी असे बरेच माणसं बघितले ते कीर्तनानंही सुधारले नाही तमाशानं बिघडले नाही त्यांच्यात काही फरकच पडू देत नाहीत अशा बुद्धीचे माणसं आता काही माणसं तेल बुद्धीचे तेल बुद्धी म्हणजे पाण्यावर तेलाचा थेंब पडला पडतं थोडं आणि पांगतं जास्त तसे काय ऐकतात थोडं पण जास्त पल्ला लावून सांगतात हे तैल बुद्धीचे माणसं आहेत. आता काही माणसं दगड बुद्धीचे आहेत दगड बुद्धीचे म्हणण्यापेक्षा काही माणसं असे त्याहुनी दगड बरे देवा तुका म्हणे ऐशी बुद्धी
माणसं दगड बुद्धीचे म्हणण्यापेक्षा काही माणसं असे त्याच्यापेक्षा दगड बरे. आता ऐका, तुम्हाला आधी सूचना देतोय, काही गोष्टी इतक्या मार्मिक असतात, मार्मिक पटकन लक्षात आणायचे. तुकाराम महाराज काय म्हणतात, काही माणसं दगड बुद्धीचे म्हणण्यापेक्षा काही माणसं असे त्याहूनही दगड बरे देवा, त्यांच्यापेक्षा दगड बरे आहेत. कुणापेक्षा? तो का म्हणे, आईशी बुद्धी ज्याची. आईशी म्हणजे कैशी? एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला डॉक्टर साहेब मी काय बोलतो काय नाही हे माझ्या आठवणीतच राहत नाही. डॉक्टरनं विचारलं असं कधीपासून होतं तुम्हाला? हे डॉक्टरलाच म्हणतो कशाबद्दल विचारलं मला. आई जरा दुर्जडच आहे. लक्ष देऊन ऐका, आधी तुम्हाला सांगितलं मार्मिक विनोद आहे. काही माणसं असे आहेत की त्यांच्यापेक्षा दगड बरे. कोणापेक्षा? एक माणूस डॉक्टरकडे गेला, तो म्हणला साहेब मी काय बोलतो काय नाही हे माझ्या आठवणीत राहत नाही. डॉक्टरने विचारलं असं कधीपासून होतं तुम्हाला? ते डॉक्टरलाच म्हणतो कशाबद्दल विचारलं मला. म्हणजे काय म्हणलं हेच विचारलं, म्हणजे ह्याच्यापेक्षा दगड बरे नाही. अहो असंच एक गिराईक डॉक्टरकडे गेलं, ते म्हणलं डॉक्टर साहेब. ते म्हणले का हो? ते म्हणलं साहेब मला कोणी काहीही सांगितलं की मी पटकन विसरतो, काय करायला पाहिजे? डॉक्टर म्हणला आधी बिल द्या मग सांगतो, कारण विसरलं तर काय करावं. नाही ना, आधी बिल दे म्हणलं मग सांगतो काय ते. अहो काही माणसं असे जे, एक माणूस जडबुद्धी, त्याचे काम आठवणीत राहत नव्हतं, पण सकाळी एक काम आठवणीत राहिलं, आलं की संध्याकाळी वेळेवर करायचं. पण आठवण राहत नव्हती म्हणून त्यानं काय केलं, असं दोरा बांधला बोटाला खून म्हणून, अंगठीसारखा गुंडाळा, काम आठवणीत राहावं म्हणून. मग दिवसभर काम केलं, संध्याकाळी घरी गेलं आणि जेवण केलं, आणि काम आठवणीत राहावं म्हणून दोरा बांधला. पण कोणत्या कामासाठी बांधला हे ध्यानात आहे ना. दोरा बांधला पण नेमकं कोणतं काम करायचं होतं आठवणीनं. मग रात्रीचे 10 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, पहाटे 4 वाजेपर्यंत जागाच होता दोऱ्याकडे बघत. आणि पहाटे त्याच्या लक्षात आलं हे ह्याच्यासाठी बांधलं होतं, आज लवकर झोपायचं होतं, आणि पाठपस्तोर जागा राहिला. आता काय असल्या जडबुद्धीच्या माणसाला काय. अहो काय आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, काय काय माणसं किती सोपं सण लय जड. एक बाई दवाखान्यात गेली, 110 किलो वजन होतं. ती म्हणते डॉक्टर साहेब वजन लयच वाढले, मग काहीतरी सांगा बरं. डॉक्टर म्हणला बसा देतो औषध. डॉक्टरनं सहज विचारलं बाई तुमचा आहार किती आहे, एका टायमाला किती जेवता? काय नाही म्हणले साहेब 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते. डॉक्टर म्हणले मावशी एक औषध सांगतो. सांगा की म्हणले, त्याच्यासाठीच आले. काय करा म्हणले मावशी, 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 खा, 10 प्लेट भात खाण्यापेक्षा 5 खा, आणि 6 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 3च खा. आता हे तुमच्यासाठी औषधच आहे. ती म्हणते हे जेवण केल्यावर घेऊ का जेवायच्या आधी? डॉक्टर म्हणले पाया पडू का आता? एवढं सांगून जर कळ, आता किती अडाणी किती जडबुद्धीचे माणसं सांगू तुम्हाला. अहो रेल्वेमध्ये एका माणसाला वरच्या सीटावर जागा मिळाली होती, वरी सीट असते ना रेल्वे, आणि नेमकं काय झालं, प्रवास चालू झाला आणि त्याला संडास लागली. मग आता खाली उतरायचं आणि चढायचं, उतरायचं हातपाय गळून गेले. प्रवासात आल्यावर अशी सुटकेस खाली ठेवली आणि पटकन खाली बसलं. त्याची पत्नी म्हणते काय झालं काय झालं काय गं? नेमकं मला वरच्या सीटावर जागा मिळाली आणि प्रवास चालू झाला आणि संडास लागली. मग खाली उतरायचं आणि चढायचं, हातपाय गळून जातात संडासला, लई थकवा आला. बायको म्हणते अजूनही माणुसकी शिल्लक आहे समाजात, तुम्हाला चढाई उतरायला त्रास होत होता ना, मग खालच्या सीटावरला सांगायचं मामा तुम्ही इथं बसा, मला इथं बसू द्या, म्हणजे जायला सोपं राहील. हा तेवढं कळत नव्हतं का मला पण खालच्या सीटावर कोणीच नव्हतं, कुणाला म्हणू बस म्हणून म्हणलं. आता काय बोला असल्या माणसाला असले हे जडबुद्धीचे झाले. काय काय निर्बुद्ध माणसं आहेत. निर्बुद्ध म्हणजे बुद्धिहीन, ज्याला बुद्धी नावाचे वैशाखाचा महिना होता आणि मरणाची लगन सरायची गर्दी होती स्टँडवर. एक शरीराने जाड होतं, जडबुद्धीचं नाही निर्बुद्धच होतं. ड्रायव्हरच्या केबिनमधून खुटलं, दांडकशाही करून बटलं बॅटरीच्या खोक्यावर. 50-60 किलोमीटर गाडी गेलो, त्यानं गाडी उभं केली न त्या ड्रायव्हरनं गेलं नाश्ता पाणी करायला. त्याला 15 मिनिट लागले आणि आलं वरी. तर ते बॅटरीच्या खोक्याच्या आणि ड्रायव्हर सीटच्या मध्ये गेअरबॉक्स असतो ना एसटीचा, ते गेअरबॉक्सच दिसाना त्या ड्रायव्हरला. ते लागलं इकडे तिकडे बघायला. ते बॅटरीच्या खोक्यावरला म्हणला साहेब तुम्ही काय बघता? ते इथलं दांडकं बघता का? दांडकं अहो सकाळपासून तुम्हाला बघत होतो म्हणला, तुम्ही त्याला सारखं मागं मोरी करीत होते, तुम्हाला काय ते उपटलंच नाही राव म्हणला. आता ते नाश्ता करून व्यवस्थित तर दिले फेकून म्हणला उपटून. आता काय बोलाटल्या माणसाला, आता काय दांडकं काय फेकून द्यायचं होतं वय? असली निर्बुद्ध माणसं हो. अरे काय काय माणसं इतके हुशार आहेत, इतके हुशार आहेत. कीर्तन करायला असं कधी समजायचं, ऐकणारे लोक लय वेडे असतात. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे काय काय इतके हुशार आहेत, पण कीर्तनात आम्हाला काही म्हणत नाहीत, ही आमची इज्जत आहे, लक्षात ठेवा. अहो सामान्य माणसं चांगल्या माणसाला ऐकत नाहीत. अवकला की जाऊ दे, जुन्या काळातली गोष्ट आहे. 5-6 क्लास 1 ऑफिसर इंजिनियर लोक शेतामध्ये काम करत होते. काम लक्ष देऊ नका काय. 100 फूट लांब लोखंडाची नळी होती, 2-2.5 इंच आकाराची, 100 फूट लांब.
लांब होती पण अशी वाकडी तिकडे सापाच्या आकारे सरळ नव्हते. आणि काम असं होतं, रेळाचा द्वारा अलीकून घालायचा आणि पलीकडे काढायचा. आता बांबू फिंबाला बांधून ढकला होता वाकडे तिकडे 100 फूट. परेशान झाले ते 9 वाजल्यापासून. एका शेतकऱ्याने जाताना बघितलं होतं, माघारी आले तेव्हा हे सगळेच क्लासून ऑफिसर असे कपाळाला हात लावून बसले. तो शेतकरी म्हणला, साहेब तुमच्या चेहऱ्यावर जरा टेन्शन दिसते, काय झालं? ते म्हणजे जाणं घरी बाबा, का म्हणून ताप देतो आम्हाला, काय काम आहे तुला, काय सांगायचं, आम्ही क्लासून ऑफिसर आहेत, आमची अक्कल चला ना. तो मला काम तर सांगा ना. म्हणले हे रेळाचा द्वार आहे ना, नळीतून अलीकडून घालायचं आणि पलीकडे काढायचं आहे. सकाळपासून तो मला, काय राव साहेब 2च मिनिटाचं काम आहे, झालं नाही होय. इंजिनियर म्हणले, आमची टिंगल करतो का तू, तुम्हाला द्वारा घालायचा का पलीकड, घाल बरं. म्हणले कसा घालतो ते. जवळच बाजरी काढून त्याचे बुचाडं लावलेली होती खोबड्या बाजरीच्या पेंड्याचे. गेला 2-4 पेंड्या बाजूला काढल्याने उंदराचं पिल्लू आणलं धरून, बांधलं पायाला आणि दिलं मध्ये सोडून. 1 मिनिटात तो पलीकड. आता हे कुठल्या प्रॅक्टिकलमध्ये होतं? अहो सामान्य माणसं. अहो मी महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो, तिकडं मराठी कळते. मला एक असा अहंकार होता, मी बोलायला लय हुशार आहे असं वाटत होतं. पण एका गावात बारक्या पोरानं फसवलं म्हणून बोलण्याच्या बाबतीत. एक पोरमध्ये इंग्लिश महाराज इकडे म्हणलो, का रे अर्धा तास वेळ आहे कीर्तनाला. मी म्हणलं हो. मला चला चहा घेऊ. म्हणलं घेत नाही, पित्ताचा वगैरे त्रास आहे. दूध आहे म्हणलं आपल्याकडे, चला. नेलं ना हाताला धरून वडीत आणि दारात अशी म्हैस बांधली होती. हे बघा म्हणलं, म्हैस आहे आपल्याकडे, दुधाला काही कमी नाही. त्या पोराला सहज म्हणलं, हे म्हैस दूध देते? ते म्हणलं नाही. मी म्हणलं मग आज ती देत नाही, आपण काढावं लागतं म्हणलं. एवढंच पोरगं मला असं बोलतंय. अरे मी म्हणलं लय चाबरेनं बोलतो, श्रीमंताचा म्हणून असं बोलतोस काय? का तुझ्या जन्मकाळीचा गुण आहे? तुझा जन्म कधी झाला? ते पोरगं म्हणलं, माझा जन्म शुक्रवारी झालेला आहे. आणि ते कार्टलं विचित्र होतं. मला म्हणतं, महाराज तुमचा? म्हणलं रविवारी झालेला आहे. ते मला हाट खोटं बोलतात. म्हणलं का? म्हणलं रविवारी सुट्टी असते ना. ही आटली विचित्र लेकरं हो. आता काय बोला असलेल्या सामान्य माणसं ऐकत नाहीत. म्हणून आता काय सांगा तुम्हाला. महाराज म्हणतात ना, बाबा बदल करायचा तर बुद्धीचा बदल करा, बुद्धीचा पालट धरा. आता खरं सांगू का, सगळा बदलच आहे महाराज. ही अतिवृष्टी अनावृष्टी व्हायली नाही, आपल्या पापाचेच फळं बघतो तो. मेघ पडो भीते पिके सांडिले क्षिते आपुलाला धर्म नाचरते जनी. अहो इतका बदल आहे. कोर्ट एखाद्या माणसाला चहाचा कप पाडला, कोर्टामध्ये साक्षा बदल आहे. जरा माफी मागून सांगू, न्याय देवतेला जर 10-5 रुपये दिले तर न्यायसुद्धा बदलले ना हो. आता मला सांगा, समाजाचे रक्षकच जर असे भक्षक झाले, कुणाकडे न्याय मागायचा? असा बदल. अहो हे कसं झालं आहे सध्या आता कलियुगात. एका पोराने ते मुंग्या मारायचं पावडर आणलं होतं, BSC पावडर असतं ना, मुंग्या मारायचं. आणलं ना, अर्ध्या तासात लगेच माघारी दिलं. म्हणला दुकानदार हे पावडर बदलून द्या. दुकानदार म्हणला ह्याला काय झालं? म्हणलं ह्याच्यातच मुंग्या झाल्यात. म्हणला अरे आता पावडरमध्ये मुंग्या म्हणल्या मारायच्या कशानं विचारलं. समाजाचे रक्षक जर, तुम्हाला सांगू मायबाप सांगतो, आमचे महाराज सांगतात, तुम्ही जर कोणाची खोटी साक्षा खोटा न्याय दिला, त्याचा परिणाम सांगतो. लोभावरी ठेवणी हेत करे ते असत्य न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन आणि नरकी किडे होती जाण. याचा बगळाबगळी प्रवास करत होते. अवकाळी पाऊस सुरू झाला. एका झाडावर थांबले बगळाबगळी आणि कावळ्यानं खोपा केला होता. बगळा म्हणला, कावळे दादा जरा घरात घे दोघाला, लयच बाहेर गारान वारा आहेत. ते म्हणले, एवढीशा लहान घरात दोघं कसे राहतील? तुझी बायको राहू दे, तू थांब बाहेर. त्याला वाटलं ठीक आहे, पत्नी सुरक्षित राहते ना. थांबले. सकाळ झाली, उजळली. बायकोला म्हणलं चला आता. तो कावळा दारात आडवा उभा राहिला. कोण कुठला काय? माझी बायको म्हणला. बगळा म्हणला बरा झाला ताप, कावळा तर माझी बायको द्यायला तयार नाही. आणि ते गेलं कोर्टात. मला साहेब असं झाले. ते म्हणजे काळजी करू नको, निकाल तुझ्यासारखा देणार. कारण ती त्याची बायको होऊ शकत नाही. हो काळा आहे, ते पांढरी, कलरमध्ये तरी कुठं साम्यता आहे. निकाल तुझ्यासारखा देणार. पुन्हा कावळा गेला साहेबाकडे. म्हणजे साहेब निकाल कोणासारखा देणार? म्हणजे बगळ्यासारखा. काय मूर्ख माणसं आहेत म्हणला तुम्ही. बगळा काय कामाचा आहे तुमच्या? आम्ही किती महत्त्वाचे माणसं माहिती आहे तुम्हाला? आज तुमचे आईवडील मेले ना, आम्ही पिंड नाही शिवला तर तुमच्या मायबापाचा उद्धारसुद्धा होत नाही. अहो साहेब, माझ्यासारखा निकाल दिला का तुमच्या आजीसुद्धा दाखवतो कुठे ते बिघडण गिरायक. निकालच कावळ्यासारखा, बायको बगळ्याची. आणि त्या आशेने दिलं ना. अरे बरेच दिवस झाला तो कावळा काय साहेबाकडे आला नाही. साहेबच कावळ्याकडे गेला. मला का रे गरज सरून वैद्य मरू. तो काय म्हणला होता? तुझ्यासारखा निकाल दिला आजी दाखवतो म्हणून. दाखवतो म्हणला साहेब, आता बरेचसे खेड्यापाड्यात अजून हागणदारी मुक्त गावं झाले नाहीत. गावाच्याकडे लय घाण आहे. त्या घाणीमध्ये ह्या कावळ्याने त्या साहेबाला नेलं. त्याच्यामध्ये जी किडे झाले होते ना, तुम्हाला साहेब हे पुढचा आजा आणि ही मागची आजी म्हणला. तुम्हाला मूर्खा, माझी आजी इथं असतात म्हणला. मग खोटा न्याय देणाऱ्याचे काय स्वर्गात जात असतात वाटलं होय तुला? विठाला त्याच्या पूर्वजा पतन आणि नरकी किडे होती जाण. मग हा बदल मान्य नाही. महाराज म्हणतात बदल करायचा ना, बुद्धीचा पालट धरा रे काय. आता बदल करा, बदल करा. आग्रह का करतात? कारण तसंच आहे. मागुता नाही मनुष्य
मागुता नाही मनुष्य मागुता नाही मनुष्य देह आपुल्या हितात नव्हते आपुल्या हितात नव्हते सायत करतात महाराज. कारण हा नरदे पुन्हा मिळेलच हे सांगता येत नाही. मागुता नाही मनुष्य हो आता मागुता येईल फेरा हेतो न घडे या नगरा म्हणे तुक्या बंधू भावधारा ओळखे नाहीतरी झाला गोरागा मागुता हाची जन्म पावशी भोगिले सुखदुःख जाणशी हेतो न घडे रेसायाशी कार्यांध होशी बहुता दिसा फेरा नाला या बहुत जन्मांती जन्मला शेणारा देव तो सोयरा करी आता बापा सोयतात आपलं हित कशात आहे अनहित कशात याचा विचार करा आपुले आपण जाणावे. काही लोक हिताची व्याख्या करतात. एक माणूस भेटला म्हणला इंगळे महाराज काही नव्हतं माझ्याकडे शून्यातून सगळं निर्माण केलं हाडाचे काढा रक्ताचं पाणी दिवसाची रात्र राबराब राबलो 2 मुलाला 2 बंगलेत 20-20 एकर जमीन बागायती केली नातू पंतू काही राहिलं नाही आता मरायला मोकळा झालो माझं गंगेत घोडं नाहलं महाराज मध्ये नाहलं नाही वाहून गेलं म्हण. अरे नुसतं घरण दारण बायका पोरं म्हणजे हित नाही हो आपुल्या हिताचे नव्हते सायाचा आपुल्या हिताचे नव्हते आपुल्या हिताचे नव्हते सायाचा आपुल्या हिताचे नव्हते सायाचा आपुल्या हिताचे नव्हते सायाचा आपुल्या हिताचे नव्हते सायाचा
हितासाठी काहीतरी करा. घरदार बायका पोर हे आपुल्या हित आपल्या पुढं उपयोगाला येणार नाही हो. मग तेथे नचले काही ऐका, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तै यमाज्ञा, धन मिळविले कोटी, संगे नयरे लंगोटी. तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे, हे तो कोणा संगे गेले नाही. तुका म्हणे ज्याची संपदा, हे बायका पोरं हे आपल्या हिताला आडी येणार येतो. पुढं उपयोग जाऊ द्या. उदाहरण सांगतो. एक माणूस आजारी पडला लहाने महाराज, त्याला 2-3 मित्र भेटायला. एक मित्र म्हणलं काळजी करू नको, इथं नाही जमलं तर बाहेर देशात जाऊन औषध डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करेल, धीर सोडायचा नाही. यानं दुसऱ्या मित्राला विचारलं तो काय करणार. तो म्हणला डॉक्टरची औषधाची जिम्मेदारी याने घेतलेलीच आहे, तेवढं करूनही प्रारब्ध कोणाला चुकलं नाही. बरोबर आहे. आम्ही 10 दिवस तू जर गेलाच आम्ही 10 दिवस 10वा 13वा सगळं व्यवस्थित पार पाडू. तिसऱ्या वेळी तर तू काय करणार. तो म्हणला दोन्ही कामं ह्याने घेतलेत, फक्त मी एकच करू शकतो, तू मेल्यानंतर पुढचा जन्म घेईपर्यंत मी तुझ्या बरोबर येण्याचं काम करेल. मित्र लक्षात आले नसतील. पहिला मित्र पैसा, वाटेल तेवढे प्रयत्न करून वाचवण्याचा प्रयत्न कर. दुसरा मित्र हे भावकी, पिंडदान करणारे, सुतक पाळणारे. तिसरा संघ येणारा मित्र केलेलं पाप किंवा पुण्य. विठ्ठल विठ्ठल. आपल्या बरोबर पुढं उपयोगाला काय हे सगळं इथंच आहे हो. बायका पोरं हे सगळा मतलबाचा बाजार आहे. जोवरे चळण गा तोरी म्हणती माझा, मानेतील अन्न थोर दे सुखाच्या काजा, इंद्रिय मावळले आला बागुला जा, कायसा विपरीत झाला तोचे दे, ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकली ती, माय बापा बंधू तोवरी सोयरी, इंद्रिय जोवरी वाहताते. हे सगळं मतलबाचा बाजार आहे महाराज. कोणाचं कोण. काही लोक इंगळे महाराज तुमचं घरच्याचं बिघडलेलं दिसते तेव्हा असं बोलतात तुम्ही. आता बिघाडायला तुमचं सुद्धा पण कळत नाही, त्याला मी काय करू. नाही अनुभव घ्यायचा ना. कसं आहे महाराज, सब पैसे के बाई, दिल का साथ. कुणाचंच कोणावर प्रेम नाही. एक मित्राला भेटला, म्हणला सोमवारी औरंगाबादला कोर्टात. म्हणलं का. एका मुलीचं माझं रजिस्टर मॅरेज होणार आहे, आम्ही आईवडिलाच्या विरोधात जाऊन लग्न करणार, आम्ही एकामेकाशिवाय जगू शकत नाहीत. तो म्हणला सोमवारी नाही वेळ, मंगळवारी येतो म्हणला घरी. हे गेलं मंगळवारी घरी. काल किती वाजता झाला कार्यक्रम. म्हणले कोणता. ते लग्नाचा. नाही जमलं मला, ते कालच बिघडलं म्हणलं. आणि कसं काय बिघडलं. लई प्रेम होतं त्या मुलीचं माझ्यावर, माझं तिच्यावर प्रेम होतं. पण तिनं कोर्टात गेलं, मला विचारलं बँकेत तुमच्यापाशी किती पैसे आहेत. तिला सांगितलं मी रुपयासुद्धा नाही बा. तसं म्हणलं की तिथूनच आली राव म्हणलं माघारी. तो मित्र म्हणलं कुठं गेलं प्रेम. माझं असंच झालं. एका मुलीचं माझं रजिस्टर मॅरेज करायचं ठरवलं. तिनं मला कोर्टात गेलो हेच विचारलं, बँकेत तुमच्यापाशी किती पैसे आहेत. मी तिला सांगितलं रुपयासुद्धा नाही, पण आमची चुलतीत नाही, ह्यांच्या नावानं 25 लाख रुपये आहेत आणि ते आपल्यालाच होणार आहेत. तो म्हणलं मी तसं म्हणलं का तिनं चुलते संगत लग्न लावलं. मी आलो म्हणला माघारी तिथूनच. आता मला सांगा, प्रेम तुमच्यावर काही नाही हो. सगळा मतलबात ज्याची काळजी. अहो ते सकाळी शहराला पोहायला जातात, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणते, स्विमिंग. हां ऐका दादा पाटील, एका माणसानं बायकून पोरगं संग नेलं आणि 100 फूट लांब ठुलं आणि 10 पावलं पुढं जाऊन काळजी करायचं आणि मागं बघायचं आणि बायकोला म्हणायचं हे पुढे येऊ नका बरं का. बायको म्हणते कळते आम्हाला, जातो मी तुमचं. हे 10 पावलं पुढं जाऊन काळजीनं पुन्हा मागं बघायचं, पुढे येऊ नका. बायको म्हणते कळतंय किंवा. गेलं उडी टाकलेलं लागलं ना पोहायला, तेवढे ते पोरगं म्हणतं आई मी जाऊ का. जाऊ. आई म्हणते नको बाबा, अहो पाणी लय खोल आहे. आणि तो म्हणला पप्पा कसे पोहतात. म्हणले त्यांचा विमा काढायला आहे. आता हे विम्यावर टपलेले गिराईक काय काळजी करतात. तिला वाटतं माहिती मरू दे मेलं तर. विचारला खरं सांगा, हे मग आता विम्यावर प्रेम आहे का पप्पावर. अहो काही नाही हो. तुम्हाला सांगू, हे आपल्या शेतकऱ्यापेक्षा नोकरदार लोकांना लवकर कळतं बघा. 1 ते 10 तारखेबद्दल त्याची बायको इतकं पुढं करते, हे करू का ते करू का, कारण पगार घेऊन आलेला असतं. 10 तारखेबद्दल उधाऱ्या देऊन मोकळं झालेलं असतं. 11 तारखेला ह्यानं सांगितलं चहा कर की ग जरा दमधारा की, मोडशी व्हायली का तुम्हाला. 2च हात आहे जरा म्हणजे, कारण उधाऱ्या देऊन मोकळं झालेलं असतं. 11 आणि 20च्या अंतर. आणि 20च्या पुढं 20 तारखेच्या पुढं चहा केला कशाचा करू. बसल्या ऑर्डर सोरायला काय होतं. चहा आहे का, साखर आहे घरात, पत्ती आहे. कोणाच्या घरी जाऊ. 17 जागेवर गेलो लोक बोलतात. 20 आणि 30च्या मधलं अंतर एका माणसाने बघितलं आणि 1 तारखेला पगार घेऊन गेला घरी. खुर्चीवर बसला. बायको तुकून पळतच आली पाण्याचा तांब्या घेऊन. घ्या. कधी आलात म्हणला आत्ताच. चहा करू का म्हणला नको. कॉफी करू का नको ग. पोहे करू का म्हणला नको ना. म्हणले मग काय करू म्हणला इथून काळं कर, दुसरं काय करू नको म्हणला. तू आलीस म्हणजे माझ्यासाठी नाही पगारासाठी आलीस. विचार बायका पोरं हे सगळे हिताला आडे. हितासाठी काय करायचं. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते
आमचे महाराज सांगतात, तुम्ही जर कोणाची खोटी साक्षा खोटा न्याय दिला त्याचा परिणाम सांगतो. लोभावरी ठेवून हेत करीते असत्य न्याय नीत, त्याच्या पूर्वजा पतन आणि नरकी किडे होती जाण. याचा बगळा बगळी प्रवास करत होते. अवकाळी पाऊस सुरू झाला. एका झाडावर थांबले बगळा बगळी आणि कावळ्यानं खोपा केला होता. बगळा म्हणला, कावळे दादा जरा घरात घे दोघाला, लयच बाहेर गारान वारा आहेत. ते म्हणले, एवढीशा लहान घरात दोघं कसे राहतील, तुझी बायको राहू दे, तू थांब बाहेर. त्याला वाटलं ठीक आहे, पत्नी सुरक्षित राहते ना. थांबले. सकाळ झाली, उजळली. बायकोला म्हणलं चला आता. तो कावळा दारात आडवा उभा राहिला. कोण कुठला काय, माझी बायको म्हणला. बगळा म्हणला, बरा झाला ताप, कावळा तर माझी बायको द्यायला तयार नाही. आणि ते गेला कोर्टात. मला साहेब असं असं झाले. ते म्हणजे काळजी करू नको, निकाल तुझ्यासारखा देणार, कारण ती त्याची बायको होऊ शकत नाही. हो काळा आहे, ते पांढरी, कलरमध्ये तरी कुठं साम्यता आहे. निकाल तुझ्यासारखा देणार. पुन्हा कावळा गेला साहेबाकडे. म्हणजे साहेब निकाल कोणासारखा देणार? म्हणजे बगळ्यासारखा. काय मूर्ख माणसं आहेत म्हणला तुम्ही. बगळा काय कामाचा आहे तुमच्या? आम्ही किती महत्त्वाचे माणसं माहिती आहे तुम्हाला. तुमचे आईवडील मेले ना, आम्ही पिंड नाही शिवला तर तुमच्या मायबापाचा उद्धारसुद्धा होत नाही. अहो साहेब, माझ्यासारखा निकाल दिला का तुमच्या आजीसुद्धा दाखवतो कुठे ते बिघडण गिरायक. निकालच कावळ्यासारखा, बायको बगळ्याची. आणि त्या आशेने दिलं ना. अरे बरेच दिवस झाले तो कावळा काय साहेबाकडे आला नाही. साहेबच कावळ्याकडे गेला. मला का रे गरज सरून वैद्य मरू. तो काय म्हणला होता, तुझ्यासारखा निकाल दिला आजी दाखवतो म्हणून. दाखवतो म्हणला साहेब, आता बरेचसे खेड्यापाड्यात अजून हागणदारी मुक्त गावं झाली नाहीत. गावाच्या कडेने लय घाण आहे. त्या घाणीमध्ये ह्या कावळ्याने त्या साहेबाला नेलं. आणि त्याच्यामध्ये जी किडे झाले होते ना, तुम्हाला साहेब हे पुढचा आजा आणि ही मागची आजी म्हणला. तुम्हाला मूर्खा, माझी आजा आजी इथं असतात म्हणला. मग खोटा न्याय देणाऱ्याचे काय स्वर्गात जात असतात वाटलं होय तुला. विठाला त्याच्या पूर्वजा पतन आणि नरकी किडे होती जाण. मग हा बदल मान्य नाही. महाराज म्हणतात बदल करायचा ना. बुद्धीचा पालट धरा रे काय. आता बदल करा, बदल करा. आग्रह का करतात? कारण तसंच आहे. मागुता नाही मनुष्य करतात महाराज. कारण हा नरदे पुन्हा मिळेलच हे सांगता येत नाही. मागुता नाही मनुष्य. हो आता मागुता येईल फेरा, हेतो न घडे या नगरा, म्हणे तुक्या बंधू भावधारा, ओळखे नाहीतरी झाला गोरागा, मागुता हाची जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जाणाशी, हेतो न घडे रे सायाशी, कार्य अंध होशी, बहुता दिसा फेरा नाला या, बहुत जन्मला
जन्मांती जन्मला शेणारा देव तो सोयरा करी आता बापा सोयताच. आपलं हित कशात आहे अनहित कशात याचा विचार करा. आपुले आपण जाणावे. काही लोक हिताची व्याख्या करतात. एक माणूस भेटला म्हणला इंगळे महाराज काही नव्हतं माझ्याकडे शून्यातून सगळं निर्माण केलं. हाडाचे काढ रक्ताचं पाणी दिवसाची रात्र राबराबलो. 2 मुलाला 2 बंगलेत 20-20 एकर जमीन बागायती केली. नातू पंतो काही राहिलं नाही. आता मरायला मोकळा झालो. माझं गंगेत घोडं नाहलं. महाराज म्हणतात नाहलं नाही वाहून गेलं म्हण. अरे नुसतं घरण दारण बायका पोरं म्हणजे हित नाही हो. आपुल्या हिताचे नव्हते सायास आपुल्या हिताचे नव्हते आपुल्या हिताचे नव्हते सायास आपुल्या हिताचे नव्हते सायास आपुल्या हिताचे नव्हते सायास आपुल्या हितासाठी काहीतरी करा. घरदार बायका पोर हे आपुल्या हिता आपल्या पुढं उपयोगाला येणार नाही हो. मग तेथे नचले काही ऐका. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तै यमाज्ञा धन मिळविले कोटी संगे नयरे लंगोटी. तुका म्हणे द्रव्य मिळविले मागे हे तो कोणा संगे गेले नाही. तुका म्हणे ज्याची संपदा हे बायका पोरं हे आपल्या हिताला आड येणार आहे तो.